पुढल्या वर्षी आपण तुझी संक्रांत साजरी करूया. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. ठरल्याप्रमाणे सगळ्यांसाठी तिळगुळ आणलेला आहे. मी सुद्धा आणलेला आहे. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. उत्तमा, आपल्या मैत्रीतला गोडवा असाच राहू दे. मग हा गोडवा एकतर्फी का? माझ्याकडून नको. तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. अमित, हा घे तिळगुळ. वा, असाच हसत राहा, सगळ्यांशी गोड बोलत राहा. नक्की. सारिका, रजनी, तिळगुळ घे, गोड गोड बोल. थांब थांब, तू आणखीन एक घे. तुला खरंच गरज आहे. माझ्याकडून आणखी 2 द्या तिला. म्हणजे काय आहे, त्याच्यामुळे जास्त फरक पडेल. मला माहिती आहे मी कडू बोलते ते, पण मी खरं बोलते. हो ना जुई? हे घे जुई, तिळगुळ घे, गोड गोड बोल आणि काही बोलू नको. पटकन हा लाडू खा आणि गप्प राहा. नंदिनी मॅडम, आपण आपल्या ऑफिसमध्ये हळदी कुंकू साजरा केला तर? ऐका. का? काय प्रॉब्लेम आहे? अगं वेडाबाई, आपल्या ऑफिसमध्ये हळदी कुंकू सोडून बाकी सगळे सण साजरे होऊ शकतात. त्यात काय, बायकांना बोलवायचं आणि हळदी कुंकू करायचं. अगं, अरे हो, मी विसरलेच. लग्न झालेल्या बायका करतात ना हळदी कुंकू. नशीब कळलं. नाही पण हाही विचार करायला हरकत नाही. आपल्या ऑफिसमध्ये कधीतरी हळदी कुंकू होईलच की. आणि जर अविनाश सरांनी मनावर घेतलं तर नंदिनी मॅडम, तिळगुळ घे आणि गोड गोड बोल. हे आदिती, पुढल्या वर्षी आपण तुझी संक्रांत साजरी करूया. छानपैकी काळी साडी, हलव्याचे दागिने, हळदी कुंकू. नंदिनी मॅडम, आपलं ठरलंय ना, हा विषय संपलाय आता. हा का सतत ह्याच विषयावर बोलताय तुम्ही? सॉरी. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. नेहमी बोलता तसंच.